नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत संजय आर्वीकर सर. आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय आत्मप्रकाश या नावाचं, आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सरांचा मी थोडक्यात परिचय देतो. सर भारतीय माहिती सेवेतील सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. आणि सरांनी 10हून जास्ती पुस्तकांमध्ये योगदान दिले आहे. तर त्यातील काही पुस्तकांची मी नावं सांगतो. सोलेदादची प्रदीर्घ संवाद जे 2022ला प्रकाशित झाले आहेत. आणि प्रतिसृष्टी, विश्वांगण, बात बातचीत 184. अ, ही काही त्यांची पुस्तकं आहेत. आणि त्यांचं जे आत्ता पुस्तक प्रकाशित झालं त्याबद्दल मी सांगतो. आत्मप्रकाश अ, हे पुस्तक 2023ला प्रकाशित झाले आहे. आणि या पुस्तकात सरांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, दलाई लामा, पाब्लो नेरुदा, इंगमार बर्गमन या आणि अशा विविध क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी लिहिलेल्या आत्मपर लेखनाबद्दल लेखन केले आहे. आणि या पुस्तकाला 2 पुरस्कार मिळाले आहेत. अ, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघ यांचे. आणि पुस्तकात सरांनी काय काय लिहिले याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. तर सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. नमस्कार. हो. सर, आपण सुरुवात तुमच्या आत्मपर लेखन वाचण्यापासून करू. तर तुम्ही आत्मपर लेखन किंवा आत्मचरित्र वाचायला कधी सुरुवात केली, आणि तुम्हाला असे का वाटले की आपण विविध क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे आत्मपर लेखन वाचावे? अ, मला आठवतं की मी शाळेत असतानाच अशा स्वरूपाचं पहिलं वाचलेलं पुस्तक लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र हे होतं. ते आवडलं होतं, पण त्या पुस्तकाची थोरवी तेव्हा कळली नव्हती. पुढे बऱ्याच वर्षांनी औरंगाबादचे इंग्रजीचे प्राध्यापक आणि मराठीतले मोठे समीक्षक रवींद्र किंबहुने यांचं आत्मचरित्राची संकल्पना हा निबंध वाचला. लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र खरं तर प्रसंगप्रधान, व्यक्तिप्रधानच आहे, परंतु त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचं सूत्र सुट्या सुट्या प्रसंगांना सुसंगतपणे बांधतं. अहमचा अडसर येऊ न देता सहज आणि मोकळ्या वृत्तीनं त्यांनी घडवलेलं अंतरंग दर्शन अजोड ठरलं आहे. हे किंबहुनेचं निरीक्षण मला पुन्हा स्मृतिचित्रेकडे घेऊन गेलं, आणि याच निबंधाने मला आत्मचरित्र खूप वाचायला हवीत आणि त्याचा नीट अभ्यासही करायला हवा. आत्मचरित्र, चरित्र दोन्ही, अशी भावनाही माझ्या मनामध्ये रुजवली. हा एक प्रारंभ बिंदू तिथे होता असं आपण म्हणू शकतो. आणि मग तुम्ही पुढे कुठले वाचत गेलात किंवा कसं, म्हणजे? तर या निबंधामध्ये उल्लेख असलेला महात्मा गांधींचं आत्मचरित्र सत्याचे प्रयोग आणि जॉपाल सार्त्र याचा आत्मकथा लेमो, फ्रेंच मधलं नाव, आणि शब्द, ही मी पुस्तकं आधीच वाचली होती. वर्ड्सवर मी संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलंही होतं. ही 2000 सालची गोष्ट आहे, मी जेव्हा पहिल्यांदा वर्ड्सवर लिहिलं. पण ही दोन्ही पुस्तकं अंतरंगात अगदी खोलवर रुतलेली होती. माझ्या पुस्तकामध्ये या दोन्ही आत्मकथांवर, म्हणजे आत्मकथामध्ये, आत्मप्रकाशमध्ये दोन्हींवर दीर्घलेख आहे. आत्मकथांच्या वाचनाकडून मग मी आत्मपर लेखनाकडे आकर्षित झालो. आता अशा लेखनामध्ये आत्मकथा, आठवणी, संस्मरण, पत्र, मुलाखती, कबुली जबाब, रोजनिशी यांचा अंतर्भाव करता येतो. तर कलावंताचं आत्मपर लेखन हे केंद्रक, न्यूक्लियस मानून कलावंतांना निर्माण केलेल्या कालजयी कलाकृतींच्या अनुषंगानं त्याचं कला संस्कृतीच्या इतिहासातलं योगदान अधोरेखित करणं पण शक्य असतं. आत्मपर लेखनाच्या अभ्यासातून या साऱ्यांचा शोध घेता येईल आणि आपला अनुभव इतरांशी वाटून घेता येईल असं वाटलं, म्हणून मी ही दीर्घलेखांची मालिका लिहिली. हीच लेखमालिका पुढे पद्मगंधा प्रकाशानं आत्मप्रकाश या नावानं पुस्तक रूपात आणली. आणि सर, आत्मप्रकाश हे नाव म्हणजे याच्यातून काय सूचित करायचंय तुम्हाला, किंवा म्हणजे हे नाव का असो? मी सांगतो ते नंतर पुढे, पण मुळात एखादी व्यक्ती आत्मपर लेखन का करत असेल असं तुम्हाला जे वाटतं, का वाटतं, हा जो तुझा प्रश्न आहे त्याच्याकडे मी पहिले येतो. स्वतःच्या वैयक्तिक कर्तृत्वाची स्मृती जागृत राहावी अशी इच्छा
आत्मचरित्राच्या निर्मितीचा मूलस्रोत आहे असं म्हणता येऊ शकतं. पण खूप वेळा आपण जगलेलं साऱ्या रूपानं इतरांसमोर मांडावं या भावनेतून आत्मपर लेखनाचा प्रवास सुरू होतो. जसं डायरी हे लेखन पुष्कळदा स्वतःशी संवाद साधल्यासारखं असतं. आठवणी व संस्मरण जागवताना तो लिहिणारा हे सांगण्यासारखं आहे अशी एक प्रकारची निवड पण करत असतो. पत्रलेखन यात स्वतःला व्यक्त करणं आणि ज्याच्याशी संवाद साधतो आहे त्यालाही काहीतरी आवर्जून सांगणं, दोघांची जर पत्र असतील तर त्यात एक प्रकारचं आदान प्रदान पण असतं. आत्मप्रकाशमधील लेखांचा विचार केला तर आत्मचरित्र, मुलाखती व दीर्घसंवाद, डायरी, निवडक आठवणी अशा विविध स्वरूपाच्या लेखनाचा त्यात मी विचार केला हे तुझ्या लक्षात येईल. एखादी व्यक्ती आत्मपर लेखन का करत असेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्या लेखनात बऱ्याच वेळा वैयक्तिक गोष्टी येऊ शकतात किंवा इतरही वादग्रस्त ठरू शकतील अशा गोष्टी येऊ शकतात. तर असे असताना एखादी व्यक्ती असे का ठरवत असेल की आपण आत्मपर लेखन करावे आणि ते प्रकाशित करावे, किंवा त्यामागे काय प्रेरणा असेल असं तुम्हाला वाटतं? मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींच्या आत्मपर लेखनावर लिहिलं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील आत्मपर लेखनात तुम्हाला काय फरक जाणवतो अशा स्वरूपाची विचारणा तू माझ्याकडे केली होती. आणि तू असंही विचारलं होतं की लिहिण्यातली शैली आणि किंवा कथन करण्यातलं वेगळेपण या बाबतीत काय असतं. तर मी हे तुझं हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला लेखातला जो काय कंटेंट आहे, आशय आहे, लेखाचे काही अंश या स्वरूपातच मी तुला उत्तर देतो. आणि याच्यातच तुला मगाशी तो जो प्रश्न विचारला आत्मप्रकाश हे नाव का दिलं याचं उत्तर पण तुला मिळेल. आत्मप्रकाश या पुस्तकात 4 भाग आहेत. त्यातला पहिला भाग स्वयंप्रकाश आहे. पहिल्या लेखात अमेरिकन नृत्यांगना इझाडोरा डंकन हिच्या माय लाईफ या आत्मकथेच्या अनुषंगानं तिच्या आत्मशोधाची कहाणी रेखाटली आहे. तर दुसरा लेखक स्वीडिश अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिच्या माय स्टोरी या आत्मकथेचा वेध घेत तिचं व्यक्तिमत्व उलगडण्याचा प्रयत्न करतो. दोघींच्याही जगण्यात स्वप्रस्थापित करतानाच अंतरीचा प्रकाश उमलण्याचे क्षण येतात. ते अनुभवताना आपणही त्यात न्हावून निघतो. उदाहरणार्थ, फ्रेंच प्रतीकवादी चित्रकार युजिन कारियर याबद्दल इझाडोरानं लिहिलेली ही आठवण पहा. युजिन कारायर नावाच्या एका महान कलाकाराची माझी भेट झाली. युजिनच्या तिथल्या अस्तित्वातल्या फार मोठ्या आध्यात्मिक सामर्थ्याची जाणीव मला झाली. प्रज्ञा आणि प्रकाश, सर्वगामी सौहार्दाचा एक झराच त्याच्या व्यक्तिमत्वातून एकसारखा झुळझुळत होता. या साऱ्यातून त्याच्या पुनीत आत्म्याचा साक्षात्कार घडत होता. आता पहा, ख्रिस्ताच्या पुढ्यात उभं राहण्याचा यदाकदाचित प्रसंग आला असता तर गुडघे टेकून त्याला शरण जाण्याचीच इच्छा माझ्या मनात निर्माण झाली असती, असंच मला यावेळेस जाणवलं, असं इझाडोरा सांगते. आता इझाडोराची ही जी शैली आहे ही कला आणि अध्यात्म या दोन्हीचा संवाद साधणारी, सेतू सांधणारी अशी ती शैली आहे. आता हॉलिवूडच्या झगमगाटामध्ये स्वतःचं स्वत्व, साधेपणा, सच्चेपणा, सतत शिकण्याची वृत्ती, शत्रू समजणाऱ्यांसाठीही मैत्र प्रस्थापित करण्याचं उमदेपण, मनापासून ज्याचं मोठेपण स्वीकारलं त्याच्याबद्दल एक प्रकारची पूजन वृत्ती, सतत विकासाची ओढ या इनग्रिड बर्गमनच्या आत्मकथेमध्ये प्रत्ययाला येणाऱ्या गुणवैशिष्ट्यांमध्ये जसा आपल्याला एक स्निग्ध प्रकाश दिसतो तसाच रोसलिनीच्या ओपन सिटी या चित्रपटाबद्दल तिनं नोंदवलेल्या प्रतिसादामध्ये पण दिसतं. म्हणजे आपणही चित्रपट बघतो आणि प्रतिसाद नोंदवतो, पण एखादा कलावंत तो नोंदवतो तेव्हा ती काय लिहिते पहा. ओपन सिटीचा हा साधेपणा आणि वास्तवता हृदय हेलावणारी होती. या चित्रपटात जणू घराच्या भिंती काढून टाकल्या होत्या. जणू तुम्ही तिथेच आहात, त्या लोकांसाठी तुम्ही रडता, रक्तबंबाळ होतात. दुसऱ्या एका प्रसंगात नाझी मेळाव्यात जाऊन अगदी भीतीदायक वातावरणातही हिटलरला अभिवादन न करण्याचं स्वातंत्र्य राखण्यात हा आत्मतेजाचा प्रकाश, म्हणजे प्रकाशाचे 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला इथे अनुभवायला मिळतात. आत्मप्रकाशचा दुसरा भाग जो आहे चित्रप्रकाश, त्याच्यामध्ये स्वीडिश इंगमार बर्गमन, रशियन आंद्रे तार्कोव्स्की, जपानी अकिरा कुरोसावा आणि भारतीय मृणाल सेन या विविध संस्कृतींमधील चित्रपट दिग्दर्शकाच्या आत्मपर लेखनाचा
वेध घेतलेला आहे. एखादी कलाकृती तिच्या सर्जनाद्वारे दीर्घकाळ मनात बाळगलेल्या भयातून आपली मुक्ती करू शकते. ही जाणीवही आपल्या मनात नवा प्रकाश निर्माण करते. बर्गमन सांगतो, द सेव्हन सील हा माझा चित्रपट मृत्यू भयाशी संबंधित होता, पण त्यानं माझी स्वतःची मृत्यू भयातून मुक्तता केली. आता किती साधेपणानं पण अत्यंत मौलिक आत्मकथन इथे बर्गमन करतोय हे आपल्या लक्षात येतं. आंद्रे तार्कोव्स्कीचं यांनी चित्रपट दिग्दर्शन म्हणजे काळोखातून प्रकाश आणि पाण्यापासून जमीन वेगळं करणं अशी एक अनोखी व्याख्या केली आहे. जेव्हा चित्रपट संकल्पनेत काव्यात्मक दृश्यासारख्या बौद्धिक सूत्राऐवजी जीवन सदृश्यतेवर लक्ष केंद्रित केलं जातं, तेव्हा आपल्या व्यक्तिगत अनुभवाच्या प्रकाशात प्रेक्षक त्या संकल्पनेशी सुसंगतरित्या स्वतःला जोडणं शक्य आहे असं तार्कोव्स्की म्हणतो. तेव्हा चित्रपट निर्मिती आणि कलाकृतीची आस्वाद प्रक्रिया या दोन्हींवर नवा प्रकाश पडतो. तार्कोव्स्की हा बर्गमन सारखाच चित्रपट दिग्दर्शक असला तरी त्याचं बोलणं आणि सांगणं एखाद्या चिंतकासारखं, विचारवंतासारखं आहे. तार्कोव्स्की केवळ चित्रपट दिग्दर्शक नव्हताच. साहित्य, चित्रकला, कलाविषयक विविध वाद, विचार प्रणाली, तात्विक प्रवाह, संगीत, समीक्षा व्यवहार, मानवी संस्कृती आणि इतिहास याची त्याला एखादा तत्वज्ञासारखी सखोल जाण येते. तो पारंपरिक शिक्षकासारखा शिकवत नाही. विजेचे झोत चमकल्या जात त्याचे विचार चमकून जातात, पण ती प्रकाश नक्षी अवकाशात विरून जात नाही. एकीकडे प्रकाश नक्षी असते आणि दुसरीकडे संदर्भांचा प्रसरणशील वृक्ष. आता अकिरा कुरोसावा या जपानी दिग्दर्शकाकडे आपण येऊ. कुरोसावा आपल्या आत्मकथेमध्ये त्याचे जे गुरु आहे यामामोटो काहिरो यांच्याबद्दल एक अत्यंत नितांत सुंदर अशी आठवण सांगतो. कुरोसावाचा पहिला चित्रपट होता सानशिरो सुगाता. या चित्रपटाची संहिता तो आपल्या गुरूंना देतो. त्यांनी ती बघावी आणि सल्ला द्यावा अशी विनंती करतो. आणि कुरोसावा पुढे काय सांगतो पहा. रात्री 11 पर्यंत मी वाट पाहिली आणि मग अंथरुणावर पडताच गाढ झोपी गेलो. मध्यरात्री मी जागा होतो. यामामोटोच्या खोलीतून थोडासा प्रकाश येत होता. मी हळूच तिथे गेलो आणि डोकावून बघितलं तर यामासान आपल्या संहितेचं प्रत्येक पान काळजीपूर्वक उलटवीत पुन्हा वाचत. तिथे पान उलटवण्याशिवाय कशाचाही आवाज नव्हता. मला म्हणावंसं वाटलं, तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. जे आहे ते ठीक आहे, कृपया जाऊन झोपा. पण काही कारणानं मी ते बोलू शकलो नाही. त्यांचं जे गांभीर्य होतं ते धाक निर्माण करणार होतं. मी पाठ ताठ करून त्याचं वाचन संपेपर्यंत बसलो. वाचणाऱ्या यामामोटोंची पाठ आणि पान उलटण्याचा तो आवाज मी कधीही विसरू शकणार नाही असं कुरोसावा सांगतो. कुरोसावाच्या या शैलीमध्ये त्याच्यातला चित्रपट करता स्पष्टपणे जाणवतो. म्हणजे दिग्दर्शक कशा शैलीमध्ये सांगतो हे आपल्याला इथे अनुभवायला येतं. त्याच्या सांगण्यातून हे जे दृश्य आहे आपल्या नजरेसमोर प्रत्यक्ष साकार. तर माझ्यासाठी तू एका ठिकाणी पुढे असंही विचारणा केली होती की एकदा की तुम्हाला काय मिळालं. तर माझ्यासाठी या प्रसंगातला मध्यरात्रीचा प्रकाश हा गुरूंकडून येणारा चिरंतन प्रकाश आहे. आणि यामामोटोंच्या पात्र उलटण्याच्या क्रियेत मी काळाची पावलं उलटणाऱ्या महागुरूची प्रतिमा बघितली होती, जिनं माझ्याही अनेक समांतर उरक आठवणींना उजळा दिला होता. तर चित्रप्रकाश मधला चौथा लेख जो आहे हे आपले भारतीय चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांच्याबद्दलचा आहे. चित्रपट अभ्यासक आहेत शोमा चॅटर्जी यांच्याशी मृणालदांनी बातचीत केली होती. त्याला दिलेल्या एका उत्तरामध्ये हे अंतरीचा प्रकाश कसा गवसतो याचं दर्शन घडतं. मृणालदा सांगतात, हळूहळू मला स्वतःमध्ये बघण्याचं, आत्मनिरीक्षण करण्याचं महत्व कळलं. मी संकट बिंदूपासून प्रारंभ करून अंतर्विश्व हाताळतो अशातूनच अंतरींसारखा चित्रपट साकारला. तो आत्मनिरीक्षणातून निर्माण झाला. बाहेरच्या भौतिक तपशिलाची मदत मी अंतर्विश्वात शिरण्यासाठी घेतो. तर हा त्यांचा जो आत्मप्रकाश त्यांना गवसलेला आहे हा आपल्याला सर्जनाच्या वाटा आपल्यालाही सुचवतो, कुठून कुठे जायचं. मृणाल सेन यांचं वाचन एखाद्या लेखक अभ्यासकालाही लाजवेल असं होतं.
आणि त्यांच्यातला मुख्यत्वे विश्लेषक इथे आपल्याला जाणवतो. अक्षर प्रकाश हा तिसरा जो भाग आहे, त्यात फ्रेंच तत्वज्ञ जॉन सार्त्र यांच्याविषयीचा पहिला लेख आहे. आपले विचार झगमगत्या शब्दात मांडण्याचं खास कौशल्य सार्त्रनं वेळोवेळी सिद्ध केलं. मानवी जीवनाविषयी परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टी एकत्र आणून त्यातील घर्षणातून अनोखा प्रज्ञादीप प्रज्वलित व्हावा अशी आकर्षून टाकणारी मांडणी तो करतो. तो सांगतो, आपल्या आत जो काळोखाचा प्रदेश आहे तो दुसऱ्यासाठीच उजळल्यानं स्वतःसाठी उजळतो. आता हा वेगळ्या प्रकारचा आत्मप्रकाश आहे आणि तत्वज्ञ लेखकाची मुद्रा ज्याच्यावर उमटली आहे अशी ही शैली आहे. त्यानंतरचा लेख पाब्लो नेरुदा या चिलियन कवीविषयी आहे. कवितेच्या क्षेत्रात स्वतःचा मार्ग शोधणारा नेरुदा अमेरिकन कवी वॉल्ट व्हिटमन आणि रशियन कवी व्लादिमीर मायकोव्स्की यांना पथदर्शक कवी मानतो. आणि या दोघांमध्ये असलेला निसंशय नायकत्वाचा गुण मला आवडतो असं तो आपल्या संस्मरणात लिहितो. कवीच्या बंडखोर असण्याबाबत अत्यंत महत्वाचं असं विधान त्यानं केलंय. सगळ्या इतिहासातून कवी एकाच प्रकारचं देणं लागतो. बंडखोर म्हटल्यानं कवी दचकून जात नाही. बंडखोरी करणं हा अविभाज्य भाग आहे. त्याने प्रकाशातील आणि काळोखातील आपला वाटा उचलला पाहिजे. या कवीचा आत्मप्रकाश त्याच्या कवितांसारखाच त्याच्या संस्मरणातून सुद्धा लकाकत राहतो. नेरुदाच्या संस्मरणामध्ये अनेकदा त्याच्या काव्यात्मक शैलीचा प्रत्यय आपल्याला येतो. तू शैलीबद्दल विचारलंय म्हणून मी प्रत्येकाबद्दल सांगतोय. अक्षर प्रकाश मधला शेवटचा जो लेख आहे तो स्पॅनिश लेखक गॅब्रियल गार्शिया मार्केज यांच्या संबंधीचा आहे. सार्त्र सारखाच मार्केज पण खूप वाचत असत. जेम्स जॉयसच्या युलिसिस या कादंबरी वाचनाच्या अनुभवाविषयी त्यानं सांगितलंय. युलिसिस मी तुकड्या तुकड्यांनी वाचली. शेवटी सर्व संयम संपल्यानं सोडून दिली. तो एक अपरिपक्वतेतून आलेला उद्धटपणा होता. आपल्याला लक्षात येत असेल की आपण काही गोष्टी वाचता वाचता सोडून देतो. काही वर्षांनंतर एक विनम्र प्रौढ झाल्यावर मी ती परत वाचली. भाषेला मुक्त करण्यासाठी, काळाची हाताळणी करण्यासाठी, माझ्या पुस्तकाच्या संरचनेसाठी मला त्यातून अमूल्य मदत झाली असं तो सांगतो. आता वाचनातून मिळणारा आत्मप्रकाश काय असतो त्याचं हे आगळं वेगळं प्रत्यंतर आहे. तार्कोव्स्की सारखा तोही अंतःप्रज्ञेवर भर देतो. अंतःप्रज्ञेच्या प्रकाश होताना मला दिशादर्शक प्रवाहाविरुद्ध पोहण्यास शिकवलं आणि हीच माझं लेखक म्हणून व्यवसायातील गुरुकिल्ली असावी असंही तो म्हणतो. म्हणजे आता पूर्वसुरींकडून आपण काय घेतलं ही सांगणारी पारदर्शी शैली आपण मार्केजच्या या पुस्तकामध्ये अनुभवतो. आत्मप्रकाशचा नंतरचा शेवटचा जो भाग आहे तो चिंतन प्रकाश. या भागातला पहिला लेख दलाई लामांच्या फ्रीडम इन एक्झाईल या दुसऱ्या आत्मकथेबद्दलचा आहे. दलाई लामांच्या या आत्मकथेमध्ये आलेल्या चिंतन सूत्रांमधून सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी आसुसलेल्या मनाचा नकाशा आपण पाहू शकतो. विशेषतः बुद्ध मार्क्स यांच्या संयोगातून राजकारणासाठी नवा प्रभावी मार्ग निघू शकेल. सर्व धर्माचं ध्येय लोकांना चांगला माणूस बनवणं हे आहे. रोजचं जगणं आणि धर्माचरण यात काही फरक नाही. विज्ञान अध्यात्म संयोगातून नवी दिशा शोधणं, आजच्या जगण्यावरील विज्ञानाचा प्रभाव लक्षात घेऊन धर्म अध्यात्माची भूमिका अधोरेखित करणं, मनुष्य जातीसाठी सर्जनशीलता महत्वाची. आता या 6 सूत्रांच्या प्रकाशात आपण त्यांचं एक स्वच्छ, खुलं आणि करुणार्द्र मन बघू शकतो आणि त्याचं थेट वहन करणारी शैली आपण या पुस्तकात अनुभवतो. तर चिंतन प्रकाश मधला दुसरा लेख रवींद्रनाथ टागोरांबद्दलचा आहे. त्यांच्यासारख्या बहुमुखी प्रतिभेचा विश्व मानव, व्यक्तिगत मर्यादा मुक्त मानव आणि मानवी चैतन्य यांचा माझ्या मनात समन्वय साधणे हा माझा धर्म आहे असं सांगतो. जेव्हा त्यांच्या निर्मिती धर्मामागचे महत्वाचे सूत्र प्रकाशमान होते. रवींद्रनाथ नावाच्या महाझुल्यावर बसून पृथ्वीपासून तर त्या आकाशापर्यंत झोका घ्यायचा असेल तर तो त्यांची कला निर्मिती आणि त्यांची आत्मकथन म्हणजे जीवनस्मृती आणि पूर्वय या 2 शाखांच्या आधारे आपल्याला घेता येतो. कलावंताची निर्मिती ही व्यापक अर्थानं एक प्रकारचं आत्मकथनच असतं. कधी त्याच्या आत्म्याची भाषा आपल्याला समजते तर कधी नाही. खरे तर जे जीवनस्मृती आणि पूर्वय
या पुस्तकांमधील शैलींचा तुलनात्मक अभ्यास करावा, हा एक मोठा प्रकल्प होऊ शकेल. कारण पूर्व हे खूप आधी लिहिलेलं आहे आणि जीवनस्मृती नंतर लिहिलं. चिंतन प्रकाश या भागातला शेवटचा लेख प्रामुख्यानं महात्मा गांधी यांच्या आत्मकथेविषयी आहे. गांधीजींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या आयुष्यातील प्रकाश हरवला, सगळीकडे अंधार पसरलेला अशी भावना व्यक्त केली होती. पण गांधी विचारांचे एक श्रेष्ठ निरूपणकार विनोबा गांधीजींच्या शब्दात आपल्याला आश्वस्त करतात. गीतेच्या 6व्या अध्यायाचा संदर्भ देत गांधीजींनी म्हटलं आहे, सकाळच्या प्रहरी सूर्यनारायण आपला उद्धार करतो, योगारूढ होऊन येतो आणि सायंकाळच्या वेळी शांत होतो. सूर्य खरोखर शांत होतो? मी मरेन तेव्हा सुद्धा थोडाच शांत होणार आहे. या प्रश्नातच अक्षय चैतन्याचं, महात्म्याच्या आत्मप्रकाशाचं आश्वासन आहे. त्यांच्या आत्मकथेतून असाच शहाणिवेचा प्रकाश आपल्याला मिळतो, शब्दांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष जगताना आपल्याला व्यापून टाकणारा. आता गांधींच्या लेखन शैलीबद्दल तू विचारलंय म्हणून मी इकडे येतो. गांधींच्या लेखन शैलीबद्दल, गांधी या चित्रपटाचे जे संहिता लेखक आहे जॉन ब्रायली, ॲटनबरोचा जो गांधी आहे, त्यांनी काय लिहिलंय पहा. गांधी वॉज नॉट अ रायटर in the sense that Graham Greene and James Joyce are the writers, but he wrote about almost daily. None of this was literature, but gradually the personality of this open, questing, unpretentious man began to unfold for me. गांधींची आत्मकथा वाचताना हे सगळं मी अनुभवलं. आता गांधींवरचा जो लेख होता तो पहिला लेख होता या मालिकेतला आणि त्याचं शीर्षक महात्म्याचा आत्मप्रकाश होता. आता या सगळ्यांमधला जो आत्मप्रकाश आहे तो मी तुला 12 लेख आहेत यात, त्या 12 व्यक्तिमत्वातला आत्मप्रकाश इथे मी तुला एकमेकांशी जोडून दाखवलेला आहे या पुस्तकामध्ये. इथे मी तुला संक्षिप्त रूपामध्ये मांडले. आणि सर, म्हणजे चरित्र आणि आत्मचरित्र यात मुख्यत्वे काय फरक असतो असं तुम्हाला वाटतं? म्हणजे चरित्र दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेले असते आणि आत्मचरित्र त्या व्यक्तीने स्वतः लिहिलेले असते. पण चरित्रामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचे कथन करण्यात आत्मचरित्राच्या तुलनेत काय मुख्य फरक पडतो असं तुम्हाला वाटतं? चरित्र हे अन्य कोणीतरी त्या व्यक्तीविषयी आपल्या अभ्यासाच्या आधारे मांडलेलं आकलन असतं. तर आत्मचरित्र हे मुख्यत्वे स्वकथन असतं. आता किंबोनेंनी एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण मांडलंय. चरित्र, आत्मचरित्र आणि इतिहास, तू चरित्र आत्मचरित्र एकत्र सांगड घातली म्हणून मुद्दाम सांगतोय. लोकस्मृती, नायक स्मृती आणि स्वस्मृती यांची भूमिका अनुक्रमे इतिहास, चरित्र आणि आत्मचरित्र यांच्या मुळाशी कार्यरत असते, असं त्यांचं निरीक्षण आहे. आता म्हणजे काय? म्हणजे लोकस्मृतीतून इतिहास साकार, नायक स्मृतीतून चरित्र आकार घेते आणि स्वस्मृतीतून आत्मचरित्र उमलतं. आता आत्मचरित्राबद्दलचं आणखीन एक महत्वाचं विधान किंबोने करतात, ते म्हणजे हे फार महत्वाचं आहे. पहा, आत्मचरित्राचा लेखक स्वतःच निर्माण केलेल्या माईक अवकाशात स्वतःला झोकून देतो आणि काय साहित्यकृतीच्या रूपानं मरणोत्तर जगू पाहतो. ही काळावर मुद्रा उमटवणं ही जी काही गोष्ट असते ती तो ते आपल्या लेखनामधून करून पाहतो, म्हणून तो हे करत असतो. आत्मचरित्र लिहिण्याच्या मागे एवढा मोठा एक मोटिव्ह असू शकतो, एक उद्देश असू शकतो. तर तुम्हाला जमलं तर काही उदाहरण देऊ शकाल का की आत्मचरित्र आणि चरित्र एखाद्या व्यक्तीचं तुम्ही वाचलंय त्यामुळे तुम्हाला काही वेगळे पण जाणवलंय? मी वाचलेलं आहे असं अनेक. मी आता उदाहरणार्थ याच्यातलंच उदाहरण जर द्यायचं झालं तर मार्क्वेजचं मी चरित्र पण वाचलं आहे आणि मार्क्वेजचं लिव्हिंग टू टेल इट टेल या पुस्तकाबद्दलचाच लेख याच्यामध्ये आहे. खरं म्हणजे तू हा प्रश्न विचारला तर मी मुद्दाम सांगतो की ह्या पुस्तक जर काळजीपूर्वक वाचलं तर कळेल की याच्यामध्ये हे फक्त आत्मचरित्रावर लिहिलेले लेख नाहीये, त्याच्याशी निगडीत सगळं जवळजवळ सगळ्यांचं, गांधींबद्दलचं सुद्धा चरित्रही मी वाचलेलं आहे. बर्गमनचं चरित्र आणि आत्मचरित्र दोन्ही गोष्टी मी वाचलेल्या. याच्यातल्या जवळजवळ सगळ्या लोकांची ज्यांनी आत्मचरित्र लिहिलेली आहेत. आता
एका अर्थानं तार्कोवस्कीने काही आत्मचरित्र लिहिलं नाही, पण त्यांनी डायऱ्या लिहिल्या आणि त्याचं एक स्कल्प्टिंग इन टाइम नावाचं पुस्तक आहे. ते त्याचं एक प्रकारचं बौद्धिक आत्मचरित्र आहे. रवींद्रनाथ टागोरांची सुधीर कक्कड यांनी एक सायकोबायोग्राफी लिहिलेली आहे, तीही मी वाचलेली आहे. सर, हा 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 सगळा ऐवज जो आहे, हा सगळा ऐवज, फोकस त्याचा जो आहे, म्हणजे त्याचं केंद्रस्थानी हे आत्मचरित्र आहे. पण प्रत्यक्ष लेख वाचले तर तुमच्या लक्षात येईल की जी जी सामग्री आहे, त्यांच्या मुलाखती आहेत, त्याच्यात आत्मचरित्रात्मक जो तपशील मिळतो. त्याच्या, जसं आता हे मृत्यूभयाबद्दलचं मी सांगितलं, बर्गमनच्या अनेक मुलाखती मी बर्गमन सारखं पुस्तक, अनेक गोष्टी, हा सगळा ऐवज एकमेकांशी जोडत जोडत हे लेख लिहिलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि सर, तुम्ही सुरुवातीला लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतिचित्र या पुस्तकाचा उल्लेख केला, पण तुम्ही पुस्तकात मराठीतील कुठल्याही लेखकाच्या आत्मपर लेखनाबद्दल लेख लिहिला नाही, तर याचं काय कारण? म्हणजे तुम्हाला काय? मी तुम्ही मराठीतले कुठल्याही आत्मपर लेखनाबद्दल लिहिलेलं नाही आहे. तर लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रविषयी मी बोललो आहे. त्याच्याशिवाय लक्ष्मण मानेंचं उपरा, दया पवारांचं बलुत, विश्राम बेडेकर यांचं एक झाड दोन पक्षी, सतीश आळेकर यांचं गगनिका, सई परांजपे यांचं सय, विजया मेहता यांचं झिम्मा, ही पुस्तकं मला वाचताना लक्षणीय वाटली. अलीकडेच अमोल पालेकर यांचा ऐवज हे पुस्तक मी घेतलंय, पण ते मी अजून वाचलेलं नाहीये. तर पण काय आहे की मी मराठीमधल्या कुणाबद्दल याच्यात लिहिलेलं नाही. याचं कारण असं आहे की या सर्वांचं मी ज्या 12 लोकांवर हे लेख लिहिले, त्यांचा मी जसा अभ्यास केलेला आहे, त्यांचे चित्रपट मी पाहिलेले आहे, त्यांच्या साहित्यकृती मी वाचलेल्या आहे. गांधींचं उदाहरण तर जवळजवळ सगळं मी वाचलेलं आहे. गांधींचे अनेक व्हॉल्युम्स, गांधींच्या स्वतःच्या कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी मी वाचलेला आहे. गांधींवर अनेक प्रकारची चरित्र लिहिली आहेत, ती सगळी मी तसा प्रकारचा अभ्यास मी आता आळेकरांच्या नाटकावर मी लिहिलेला आहे, पण आळेकरांची सगळी नाटकाचा अभ्यास काही मी केलेला नाही. आणि दुसरी गोष्ट ही मला वाचताना लक्षणीय वाटली, पण मी त्यांच्यावर या स्वरूपाचे लेख लिहावेत अशा स्वरूपाचं मी काही त्यांचा अभ्यास केलेला नाही, म्हणून मी ते लिहिलेलं नाही. आणि आत्मप्रकाश जर तुम्ही वाचलं ना, तर त्याच्यात आत्मपर लेखनाच्या पुस्तकाला केंद्रस्थानी ठेवून त्या व्यक्तीशी संबंधित विविधांगी सामग्रीचा अभ्यास करून मग ते लिहिलेलं आहे. या स्वरूपाचा अभ्यास मी या मराठीतल्या लेखकांचा, आता सई परांजपे यांच्या चित्रपटांवर मी लिहिलेला आहे, स्पर्शवर मी लिहिलेला आहे. तू मगाशी प्रतिसृष्टीचा उल्लेख केला, तर प्रतिसृष्टीमध्ये त्याच्यावरचा लेख आहे स्पर्शबद्दलचा, किंवा अन्य अनेक. पण असा इनडेप्थ स्टडी ज्याला म्हणतो, तो मी त्या लेखकांचा केलेला नाही, म्हणून मी ते लिहिलेलं नाही. पण मी एक मराठी पुस्तकाबद्दल लिहिलं शकलो नाही, त्याची मला खंत वाटते. आणि ते पुस्तक जे आहे ते आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्याबद्दलचं पुस्तक आहे. धर्मानंद या नावाचं ते पुस्तक. आणि याच्यात एक फार वेगळी गोष्ट ही आहे की या एका पुस्तकामध्ये जस सुखटणकर यांनी त्यांचं लिहिलेलं चरित्र आणि आत्मचरित्र एकत्र दिलेलं आहे, आणि सुगावा प्रकाशनचं हे पुस्तक आहे. आता तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं एक मत मी तुला आत्मचरित्राबद्दल सांगतो. आत्मचरित्र लेखकाचा आत्मा सर्वांगीण रूपाने ज्यात व्यक्त झालेला आहे, अशी आत्मचरित्रे हीच खरी आत्मचरित्र असतात. अशा खऱ्याखुऱ्या आत्मचरित्रामध्ये धर्मानंदांच्या निवेदन या आत्मचरित्राची गणना होते. त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव निवेदन. आता हे या पुस्तकामध्ये, आणि आता या पुस्तकावरून म्हणजे धर्मानंद कोसंबींच्या या पुस्तकाचा मी जो उल्लेख, या पुस्तकावरून मलाच आता एक नवीन कल्पना सुचली आहे की लेखक, कलावंत, चिंतक, आणि तूही आता चरित्र आत्मचरित्राचा उल्लेख केला म्हणून मी हे सांगतोय मुद्दाम. मला अशी कल्पना सुचली आहे की चरित्र आणि आत्मचरित्र याचा एकत्रित विचार करून त्याच्यावर बिंब प्रतिबिंब नावाची एक लेख मालिका आपण लिहावी. त्यांचा एक प्रतिबिंबासारखी रचना असते, ती बघावी, आणि याच्यात ती एकत्र आहे पण त्याचा अभ्यास केलेला नाही, अशी एक. आणि मी तुलाही विचारतोय की तू तुझं हे सांग, तू काय जे वाचलेलं आहे आत्मचरित्रांचा, जागतिक पातळीवरच्या आत्मचरित्रांचा आणि त्याच्या जगण्याचा, त्याच्या कलाकृतींचा असा एकत्रित विचार करणारं पुस्तक मराठीत किंवा भारतीय भाषांमध्ये तू वाचलंय का? नाही माहित मला, म्हणजे माझ्या तर पाहण्यात नाहीये. मी जेवढं वाचलं त्यानुसार तरी नाहीये. हा एक काय लेखनाच्या मागे प्रेरणा ज्या असतात त्या अशा असतात की आपण ही एक बाजू असते लेखन प्रेरणा, की जे काम झालेलं नाहीये आपल्या
भाषेमध्ये असं आपल्याला वाटतं. हे तंतोतंत खरे असेल असं नाही, कोणी लिहिलंही असेल. माझ्या वाचनात अजून मराठीमध्ये आणि भारतीय भाषांमध्ये तरी असं काही मी वाचलेलं नाही. म्हणजे माझ्या वाचनाच्या मर्यादा पण असू शकतात, पण मी जे वाचलंय त्याच्यामध्ये अजून नाही. इंग्रजीमध्ये पण मी अजून वाचलेलं नाही. दुसऱ्या भाषांमध्ये असेल किंवा मला माहित नसेल इंग्रजीमधलं, पण मी मराठी आणि भारतीय भाषांमध्ये तर मी अजून काय असं वाचलेलं नाही. इंग्रजी मी भरपूर वाचतो, पण मग इंग्रजीमध्ये असं काही माझ्या वाचनात आलेलं नाही. आणि सर म्हणजे मागच्या काही वर्षात तुम्ही कुठले आत्मचरित्र किंवा आत्मपर लेखन किंवा चरित्र जे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटले ते सांगू शकाल त्याबद्दल थोडक्यात, किंवा कोणाला वाचायचे असतील रिकमेंड करू शकाल? नाही, मी मुद्दाम आता सांगत नाही, कारण की माझ्याकडे जवळजवळ अशी 200 आत्मचरित्र आहेत. आणि आत्मप्रकाश 1, आत्मप्रकाश 2, आत्मप्रकाश 3, आत्मप्रकाश 4 असे मी कितीही, पण मला तेच तेच करायला आवडत नाही. त्याच्यामुळे मी तेच स्वरूपाचं पुस्तक लिहिणार. उलट मी कदाचित चरित्र ही माझ्याकडे तेवढीच आहेत माझ्या व्यक्तिगत लायब्ररीमध्ये. तर कदाचित मी एक चरित्र गाथा, जसं मी बिंब प्रतिबिंब सांगितलं, चरित्रांबद्दलचा एक लेख मालिका चरित्र गाथा या नावाने, ते एक माझ्या मनामध्ये आहे. दुसरं म्हणजे प्रज्ञावंत लोक जे असतात, तर या प्रज्ञावंत लोकांबद्दलचा एखादी लेख मालिका प्रज्ञापूर नावाने, किंवा करावी प्रज्ञापूरची वारी अशा नावाने ती लिहावी असं मला वाटतं. तर मुळात आत्मचरित्र वाचून काय गोष्टी नवीन मिळाल्या, असंही एक तू माझ्याशी बोलताना एक विचारणा केली होती. हो. तर मी पुस्तकांचा तपशील देण्यापेक्षा, कारण की तो आपल्या याच्यामध्ये संपणार नाही, खूप खूप सारी पुस्तकं आहेत अशी. म्हणजे मी जसं तुला सांगितलं, कमीत कमी माझ्याचकडे 100 तरी अशी पुस्तकं असतील की ज्याच्याबद्दल असेच लेख लिहू शकतील. तर आत्मपर लेखनातून कथनकर्त्याच्या अंतरीचा प्रकाश वाचकापर्यंत पोहोचत असतो. आपल्या चुकांची कबुली देणारे महामानव, कलावंत, चिंतक, तत्वज्ञ अशा कथनांमधून वाचकांसाठी लहान होत नसतात, तर सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे जाणारी एक प्रकाशवाट आपल्या साक्षीनं उजळून निघाल्याचं वाचक ते वाचताना अनुभवत असतो. त्यांच्या आयुष्यात येणारे सर्जनाचे, जीवन प्रणालींचे जे पेच असतात, याचं व्यक्तिसमष्टीच्या जगण्याशी नातं कसं असतं, तेही दर्शन अशा अशा आत्मपर लेखनातून होत असतं. जसं महात्मा गांधींच्या आत्मकथेतून स्त्रवत गेलेला प्रकाश आपल्याला अवघड वाटांवर मार्ग दाखवतोच, शिवाय गांधी नावाच्या चैतन्य शक्तीनं सामान्यांचं रोजचं जगणंही कसं भारून टाकलेलं असतं तेही अधोरेखित करतो. हे सारं आत्मपर लेखन केवळ जगण्याची सकारात्मक बाजूच दाखवणारे असं नाही. मी एक प्रकाश पूल सांधण्याचा प्रयत्न केला आहे, एवढंच. आणि या आत्मपर लेखनांमधून तो माझ्यापर्यंत संक्रमित झालेला प्रकाश आहे. ज्या कलावंत लेखक चिंतकांविषयी हे मी लिहिले, त्यांच्या निर्मितीकडे नेणारा पूल, या दृष्टीनं तुम्ही या लेखांकडे बघावं. तुम्ही म्हणजे कोणी वाचकांनी. एका अर्थी हे माझं जे सांगणं आहे हे पुलाचं आत्मकथन आहे. शेवटी प्रतिभावंत जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा म्हणतो तेच खरं, सर्जकाच्या निर्मितीशिवाय दुसरं काहीच त्याच्याबद्दल अधिक सांगत नाही. त्याची निर्मितीच त्याच्याबद्दल अलेक्सांद्रा वॅसलियू ही एक रोमानियन कवयित्री म्हणते, तिची कविता आहे, ऑफ ऑल द थिंग्स आय कॅन डू ऑन दिस अर्थ, आय जस्ट वॉन्ट टू बिल्ड अ ब्रिज फ्रॉम माय हार्ट टू युअर्स. मलाही असंच पूल व्हायला आवडतं, म्हणून मी अशा स्वरूपाची पुस्तकं लिहिली. धन्यवाद. सर थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली. आणि सरांचं पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तर ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता. थँक्यू सर. थँक्यू, धन्यवाद.